कारणच म्हणजे डॉक्टर अमित पावले सर. ज्यावेळेस डॉक्टर अमित पावले सरांनी परळे सरांचं बोलणं झालं त्यावेळेस दोघांनी ठरवलं की आता हे ऑपरेशन दादांचं अमेरिकेला केलं पाहिजे. पेशंट माढा तालुक्यातले, डॉक्टर माढा तालुक्यातले, ऑपरेशन मात्र अमेरिकेत करायची वेळ. पण कारण काय का असना ऑपरेशन यशस्वीरित्या झालं आणि त्यांचं रेकॉर्डच एवढं चांगलं आहे की त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा रिस्पेक्ट डॉक्टर पावले सरांना आहे. त्याचं कारण म्हणजे प्रत्येक पेशंटची अतिशय काळजीपूर्वक, म्हणजे त्या ठिकाणी बऱ्याचदा आम्ही पाहिलं की शनिवार रविवार असेल तर कुणी डॉक्टर भेटत नाही. आपल्या इथं आपण सहजासहजी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो आणि डॉक्टरांना भेटू शकतो भारतामध्ये, किंवा काही इमर्जन्सी असेल तर आपण सहजासहजी एखाद्या डॉक्टरकडे जाऊ शकतो. त्या ठिकाणी डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळणं इतकं सोपं नाही. आणि नुसतं तेवढंच नाही तर शनिवार रविवारी बऱ्याचदा म्हणजे 99% डॉक्टर भेटत नाही, सुट्टीच्या दिवशी उपलब्ध नसते. मला वाटतं फक्त डॉक्टर अमित पावले असे डॉक्टर त्या ठिकाणी आहेत, कारण त्या ठिकाणी मी हॉस्पिटलमध्ये 5 महिने त्या ठिकाणी राहिल्यानंतर, रोज हॉस्पिटलमध्ये दिवस घालवल्यानंतर अनेक पुरुष नर्स असतील, लेडीज नर्स असतील, नर्स प्रॅक्टिशनर असतील, त्यातले मुख्य लोक असतील, त्या अनेकांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की रात्री अपरात्री कधीही काही पेशंटला झालं तर फक्त एकमेव डॉक्टर असे आहेत की ज्यांना आम्ही फोन करून बोलू शकतो आणि ते डॉक्टर म्हणजे अमित पावले. आणि खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करणे आणि त्यांच्या, खरं तर सर्जनचा रोल फार कमी असतो, ऑपरेशन झाल्यानंतर त्यांचा रोल बऱ्याचदा संपतो. परंतु डॉक्टर पावले सरांच्या बाबतीमध्ये नुसतं सर्जरी करून ते थांबत नाही, तर तो पेशंट हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज होईपर्यंत जरी दुसऱ्या डॉक्टरचा रोल त्याच्यामध्ये फार मोठा असला तरी सुद्धा त्यांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये त्या पेशंटमध्ये मोठ्या प्रमाणात राहते आणि शेवटला डिस्चार्ज होईपर्यंत ते त्या पेशंटची काळजी घेते. नुसत्या आपल्या दादांच्या बाबतीत नव्हे तर सगळ्याच पेशंटच्या बाबतीमध्ये जास्त काळजी घेते. परंतु त्या ठिकाणी दादा आहेत म्हणल्यानंतर त्यांनी स्वतः अतिशय म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे, अनेक आता त्या अमेरिकेसारख्या देशामध्ये नियम तोडणं एवढं सोपं नाही. इतक्या सगळ्या गोष्टी नियमाने चालतात. आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी वशिल्याने, बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे ओळखीवर अनेक गोष्टी चालतात, त्या ठिकाणी कुठलेही नियम तोडता येत नाही. परंतु दादांच्या बाबतीमध्ये डॉक्टर अमित पावले सरांनी कुठलेही नियम न तोडता अतिशय त्यांच्या तिथल्या नियमांमध्ये कुठल्याही पद्धतीची आम्हालाही अडचण न येता आणि त्या ठिकाणचे कुठलेही नियम न तोडता अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्याच बाबतीमध्ये खूप मोठं सहकार्य केलं. त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांचे आई वडील आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, या सर्वांचेच मी या निमित्ताने शिंदे कुटुंबियांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. आणि आज या ठिकाणी त्यांच्या सन्मानाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आज वेळात वेळ काढून उषा दिदी या ठिकाणी उपस्थित राहिल्या, सोमप्रभा बहिणजी या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वागत करतो. ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मी या निमित्ताने मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. पावले कुटुंबियाचे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.